नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अग्निविमा या संदर्भातील बहुपर्यायी प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर आपण प्रश्न आणि त्याचे असणारे 4 पर्याय आहेत. त्यामधून योग्य पर्यायाची निवड आपल्याला करावयाची आहे. प्रश्न क्रमांक 1. अग्निविमा कायदा टिंब-टिंब हा आहे. याचे पर्याय आहेत 1956, 1963, 1938 आणि 1972. अग्निविमा हा विमा कायदा जो आहे 1938 नुसार सध्या कार्यरत आहे. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1938. पुढील प्रश्न आहे, अग्निविमा हा टिंब-टिंब करार आहे. पर्याय आहेत नुकसान भरपाईचा, अंतिम, विमा यापैकी नाही. अग्निविमा हा नुकसान भरपाईचा करार आहे. म्हणजे जेवढं नुकसान झालं असेल तेवढीच आपणाला भरपाई मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक अ. पुढील प्रश्न आहे, टिंब-टिंब अंतर्गत घेतलेला विमा अग्निविम्यामध्ये समाविष्ट होत नाही. पर्याय आहेत आयुर्विमा, सागरी विमा, अपघात विमा आणि अग्निविमा. तर यातील बरोबर पर्याय आहे सागरी विमा. सागरी विम्याअंतर्गत घेतलेला अग्निविमा हा या ठिकाणी अग्निविम्यामध्ये समाविष्ट होत नाही, तर त्याचा समावेश हा सागरी विम्याअंतर्गत केला जातो. पुढील प्रश्न आहे, टिंब-टिंब सरकारी अग्निविमा कंपन्या कार्यरत आहेत. म्हणजे थोडक्यात किती सरकारी विमा कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत? पर्याय आहे 5, 7, 4 आणि 2. यातील पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे. 4 अग्निविमा कंपन्या आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत. आय-सी-आय-सी-आय लोंबार्ड डॅश डॅश पासून अग्निविमा व्यवसाय करीत आहे. पर्याय आहेत 1938, 1984, 1972 आणि 1999. आय-सी-आय-सी-आय लोंबार्ड ही खाजगी कंपनी 1999 पासून अग्निविमा व्यवसायामध्ये उतरलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ड या ठिकाणी बरोबर आहे. अग्निविमा प्रस्तावामध्ये टिंब-टिंब व टिंब-टिंब माहिती द्यावी लागते. पर्याय आहेत खरी व वस्तुनिष्ठ, खरी व चुकीची, खरी व एकसारखी किंवा यापैकी नाही. अग्निविमा प्रस्ताव ज्यावेळेस आपण भरत असतो त्यावेळेस आपल्याला खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती आपल्या मालमत्तेबद्दल द्यावी लागते, म्हणून पर्याय क्रमांक अ हा या ठिकाणी बरोबर आहे. टिंब-टिंब घेणे सर्वस्वी विमा कंपनीवरती अवलंबून असते. पर्याय आहे प्रस्ताव अर्ज, मालाची किंमत, निवड आणि प्रतिष्ठेचा दाखला. अग्निविमा घेण्याच्या कार्यपद्धतीमध्ये आपणाला प्रतिष्ठेचा दाखला घेणे हे विमा कंपनीवरती सर्वस्वी अवलंबून असते. म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे. जोखमीचे स्वरूप व मालमत्तेची किंमत विचारात घेऊन डॅश डॅश निश्चित केला जातो. पर्याय आहेत सर्वेक्षण, विमा हप्ता, प्रस्ताव आणि अग्निविमा. तर जोखीम म्हटल्यानंतर जोखमीचं स्वरूप आणि मालमत्तेची किंमत विचारात घेऊन विमा कंपनी ही विमा हप्ता निश्चित करत असते. म्हणजे पर्याय क्रमांक ब हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, प्रस्ताव अर्जाची छाननी केल्यानंतर त्याची टिंब-टिंब पुस्तकात नोंद केली जाते. ज्यावेळेस विमा कंपनी प्रस्ताव अर्जाची छाननी करते त्यावेळेस या पर्यायामधील कोणत्या त्या ठिकाणी किंवा कशामध्ये नोंद केली जाते आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 1 विमा कंपनी, प्रस्ताव अर्जात, प्रस्ताव पुस्तकात आणि यापैकी नाही. तर प्रस्ताव अर्जाची छाननी ही प्रस्ताव पुस्तकामध्ये छाननी केल्यानंतर प्रस्ताव पुस्तकामध्ये त्याची नोंद केली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक क या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, प्रस्ताव पुस्तकात नोंद केल्यानंतर प्रस्ताव अर्जास तात्पुरता टिंब-टिंब दिला जातो. त्यामध्ये पर्याय आहेत विमा हप्ता, संरक्षण, अनुक्रमांक आणि विमापत्र. यामध्ये पर्याय क्रमांक क प्रस्ताव अर्जास तात्पुरता अनुक्रमांक दिला जातो.
पुढील प्रश्न आहे, अग्निविम्यामध्ये मालमत्तेचे व धोक्याचे टिंब-टिंब केले जाते. पर्याय क्रमांक अ, सर्वेक्षण, विमा हप्ता, प्रस्ताव आणि अग्निविमा. याचं उत्तर आहे, की मालमत्तेचे व धोक्याचे सर्वेक्षण केले जाते. पर्याय क्रमांक अ हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, धोक्याचे प्रमाण जास्त असल्यास विमा हप्ता टिंब-टिंब आकारला जातो. पर्याय आहे कमी, मर्यादित, चुकीचा, यापैकी नाही. अग्निविमा हा नुकसान भरपाईचा करार असल्यामुळं धोक्याचं प्रमाण जेवढं जास्त असेल, तेवढा विमा हप्ता हा जास्त आकारला जाईल. त्यामुळं यामध्ये जास्त हा पर्याय नसल्यामुळे पर्याय क्रमांक ड हा यामध्ये बरोबर आहे, यापैकी नाही. पुढील प्रश्न आहे, जर विमा हप्ता धनादेशाद्वारे भरला असल्यास त्याच्या टिंब-टिंब नंतर करार पूर्ण होतो. पर्याय क्रमांक 1 वसुलीनंतर, वसुलीपूर्वी, दिल्याबरोबर किंवा कधीही. यामध्ये आपण जर रोख रकमेनं विमा हप्ता भरला असेल तर करार त्याच ठिकाणी सुरू होतो. परंतु धनादेशाद्वारे जर आपण भरलेला असेल तर धनादेश वसुलीनंतर या ठिकाणी करार पूर्ण होतो. म्हणून पर्याय क्रमांक अ हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, टिंब-टिंब वरती योग्य रकमेचे मुद्रांक शुल्क लावून कंपनीचा शिक्का व अधिकारी सही करतो. पर्याय क्रमांक अ, कच्चे विमापत्र, पक्के विमापत्र, प्रस्ताव अर्जावर किंवा यापैकी नाही. पक्के विमापत्र ज्यावेळेस विमा कंपनीकडून विमेदारास दिले जाते, त्यावेळेस त्या पक्क्या विमापत्रावरती योग्य रकमेचं मुद्रांक शुल्क लावून कंपनीचा शिक्का व अधिकारी सही करतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, विशिष्ट प्रकारच्या हानीविरुद्ध विमा कंपनी विमा संरक्षण देत नाही. त्या हानीस टिंब-टिंब असे म्हटले जाते किंवा असे म्हणतात. पर्याय आहेत योग्य, बरोबर, संरक्षित आणि पर्याय क्रमांक ड आहे वगळलेली. जर विमा कंपनीनं काही प्रकारच्या हानीविरुद्ध विमा संरक्षण दिलं नसेल, तर त्याला करारातून वगळलेली हानी असे त्या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे पर्याय क्रमांक ड या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भूकंप, ज्वालामुखी, इतर नैसर्गिक घडामोडी टिंब-टिंब म्हणून ओळखल्या जातात. त्यातील पर्याय आहेत वगळलेली हानी, वगळलेले धोके, धोका आणि पर्याय क्रमांक ड आहे यापैकी नाही. तर भूकंप, ज्वालामुखी व या नैसर्गिक आपत्ती असल्यामुळं अशा गोष्टींचा समावेश हा धोक्यामध्ये केलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक ब वगळलेले धोके हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, ज्या मालमत्तेचा अग्निविमा घेतलेला असेल, त्या मालमत्तेत कोणताही टिंब-टिंब करू नये. म्हणजे ज्या मालमत्तेचा आपण विमा घेतलेला असेल, त्या मालमत्तेमध्ये आपण काय करू नये? पर्याय आहे बदल, किंमत, ठिकाण आणि शेरा. तर यातील पर्याय जो बरोबर आहे तो अ. कुठल्याही प्रकारे आपण बदल करू नये. पुढील प्रश्न आहे, आग लागल्यापासून टिंब-टिंब दिवसाच्या आत नुकसान भरपाईचा दावा लेखी स्वरूपात करावा लागतो. पर्याय आहे 30 दिवस, 15 दिवस, 25 दिवस आणि 8 दिवस. नुकसान भरपाईच्या मिळवण्याच्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला या मुद्द्याचा समावेश आहे, की 15 दिवसाच्या आत नुकसान भरपाईचा दावा लेखी स्वरूपात आपल्याला करावा लागतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब यामध्ये बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, अग्निविमा संरक्षण टिंब-टिंब कालावधीसाठी दिले जाते. अग्निविमा संरक्षण हे कोणत्या कालावधीसाठी दिले जाते? पर्याय क्रमांक अ आहे 9 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष आणि 10 वर्ष. अग्निविमा हा करार करत असताना कालावधी फक्त 1 वर्षाचा असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. 1 वर्ष. पुढील प्रश्न आहे, नुकसान भरपाईच्या रकमेबाबत काही वाद निर्माण झाल्यास भारतीय लवाद कायदा टिंब-टिंब प्रमाणे हा वाद मिटवला जातो. भारतीय लवाद कायद्यामध्ये जो आहे त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत पहा 1942, 1938, 1956 आणि भारतीय लवाद कायदा जो आहे तो 1940 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ड जो आहे
तो या ठिकाणी बरोबर आहे. 1940 प्रमाणे भारतीय लवाद कायद्यानुसार नुकसान भरपाई बाबतचा वाद जो आहे तो मिटवला जातो. पुढील प्रश्न आहे, टिंब-टिंबच्या रकमेबाबत काही वाद निर्माण झाल्यास भारतीय लवाद कायदा 1940 प्रमाणे हा वाद मिटवला जातो. या पद्धतीनं प्रश्न आपणाला दुहेरी पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पर्याय आहेत विमा हप्ता, वस्तूच्या, नुकसान भरपाईच्या आणि यापैकी नाही. पर्याय क्रमांक क हा या ठिकाणी बरोबर आहे, नुकसान भरपाईच्या. पुढील प्रश्न आहे, ज्या विमापत्रात नुकसान भरपाईची रक्कम अगोदरच निश्चित केली जाते त्या विमापत्रास टिंब-टिंब म्हणतात. पर्याय आहेत सर्वसाधारण, निश्चित मूल्य, विशिष्ट आणि सरासरी विमापत्र. तर यामध्ये रक्कम ही अगोदरच निश्चित केली जात असल्यामुळे पर्याय क्रमांक ब हा या ठिकाणी बरोबर आहे की निश्चित मूल्य विमापत्र. पुढील प्रश्न आहे, एखाद्या विमेदाराच्या एकाच गावात अथवा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तेसाठी एकच विमापत्र दिले जाते त्यास टिंब-टिंब म्हणतात. जर आपण याच्यामध्ये पाहिले की एकच व्यापारी आहे आणि एकाच शहरामध्ये जर त्याचे अनेक गोडाऊन असतील तर अशाला स्वतंत्र विमापत्र घेण्याऐवजी विमा कंपनीनं एका विमापत्राची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये पहा सर्वसाधारण, निश्चित मूल्य, विशिष्ट आणि तरते विमापत्र. तर यातील पर्याय क्रमांक ड जो आहे तरते विमापत्र हा बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, विमापत्र केव्हाही टिंब-टिंब करण्याचा अधिकार विमेदारास आहे. तर विमेदारास कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर रद्दचा, बदल, विकणे किंवा यापैकी नाही. तर यातील पर्याय क्रमांक अ जो आहे, की रद्द करण्याचा अधिकार हा विमेदारास केव्हाही त्या ठिकाणी प्राप्त होतो. पुढील प्रश्न आहे, अग्निविमा नुकसान भरपाई अर्ज छाननी करताना त्यातील प्रश्नांची उत्तरे टिंब-टिंब यावी लागतात. पर्याय क्रमांक अ आहे चुकीची, ब काहीही, क होकारार्थी आणि ड यापैकी नाही. तर अर्जाची छाननी करत असताना नुकसान भरपाईच्या वेळेस त्यामध्ये विचारलेले जे काही मुख्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी आलेले असतील, तरच नुकसान भरपाईसाठी त्या ठिकाणी विचार केला जातो. तर आपणाला अग्निविमा या टॉपिकमध्ये काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी आपण